मैदान बहुत ही सुंदर मैदान। और हम थोड़ी देर पहले सुन रहे थे शांताराम सर, द लिविंग लेजेंड ऑफ दिस ग्राउंड, बहुत ही शानदार तरीके से उन्होंने इस मैच का विश्लेषण किया। थोड़ी देर के लिए ब्रेक पर गए हैं, फिर से हम सुनेंगे, सॉरी थोड़ी देर के बाद उनको हम सुनेंगे। तुकाराम सर, शांताराम सर के बीच बैठना एक बहुत बड़ी बात है। बहुत ही अनुभवी कमेंटेटर, बहुत ही अनुभवी क्रिकेटर, बहुत ही बारीकी से मैच का हाल बताते हैं दोनों ही। और भरत मोरे सर मेरे साथ जुड़े हुए हैं, उनकी भी आवाज आप सुन सकते हैं। आणि रविकांतजी, जसं आपण काही कमेंट्स जर वाचल्यात ना, तर तिथं उद्या मुंबईचा सम्राटचा संघ इथे दिसेल। कल यहाँ पे मुंबई सम्राट की टीम दिखेगी और उसमें टेनिस क्रिकेट के बहुत बड़े तारे सितारे नजर आएंगे। आता या गोष्टीवरती आम्हाला विश्वास आहे, त्याचं कारण आहे या मैदानाने याच्या बक्षिसापेक्षा खेळाडू लय मोठे बघितलेत। या मैदानावरती टेनिस क्रिकेटमधले असे क्वचितच काही खेळाडू आहेत जे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, इव्हन कोकणातून भरपूर सारे खेळाडू इथं आले आणि या मैदानामध्ये त्याने आपला खेळ दाखवलाय। त्यामुळे उद्या नक्कीच मोठे खेळाडू दिसतील। शनिवारचा दिवस आहे, सुट्टीचा वार आहे, काही जणांचा अर्धा दिवस सुट्टी असते आणि ज्यांची नसेल ते करून येतील, पण उद्या मजा येणार है। लेट्स प्ले, मैच ला शुरुआत। बहुत अच्छी गेंद इसे खेल दिया है डिप मिड विकेट की दिशा में, फील्डर वहां पर मौजूद, जब तक फील्ड करेंगे एक रन भागकर पूरा कर लिया। तो जैसे भरत जी बता रहे थे, कल शनिवार का दिन है, सुपर हिट शनिवार होगा, लेकिन उससे बड़ा मेगा हिट होगा रविवार के दिन। तो बहुत ही मजा आएगा कल 2 दिन। और आज भी काफी बेहतरीन टीमों ने इस टूर्नामेंट में भाग ली है, जहां तक हमने देखा है काफी टीमों ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया। तो मैच की शुरुआत हो चुकी है, पहली गेंद पर 1 रन बने हैं, 1 रन के साथ शुरुआत हुई है। गेंदबाज बहुत ही अच्छा रनअप, गेंदबाज का अच्छा लंबा रनअप राइट आर्म ओवर से, और पिच गेंद इसे खेल दिया है कवर्स की दिशा में, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। कोई फील्डर वहां पर मौजूद नहीं, गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे रन 4। जबरदस्त फटका आहे। या फटक्याला बघितल्यानंतर मनाला एक वेगळा असा आनंद मिळतो, ज्यावेळेला कव्हरच्या दिशेने जाणारे फटके कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या रूपाने जातात। आणि खूप चांगला फटका इथे शेखरने लगावलाय। 4 धाबा त्या चेंडूवरती येताना दिसतात। डेल्मॉन, अर्नाळाची ही रफ्ताराने भरलेली अशी तेज तरार गोलंदाजी करणारा अर्नाळा एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती, आणि त्याच्या समोर शेखर, सच अ मॅग्निफिसंट बॅटिंग। 5 धाबा दापल करती। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, तिसरा चेंडू। यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द विकेट, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत फक्त एकच धाव येते। चांगला कंट्रोल इथे बघायला मिळाला आणि चांगला कमबॅक डेल्मॉनने केलाय। बहुत ही बेहतरीन भरत जी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी चल रही है डेल्मॉन की। अच्छा लंबा रनअप है, बहुत ही कम देखने को मिलता है भरत जी ऐसा रनअप किसी गेंदबाज का, क्योंकि आप देख सकते हैं टेनिस क्रिकेट में जैसे जैसे क्रिकेट फास्ट हो रहा है, गेंदबाजों के रनअप छोटे होते जा रहे हैं, ज़्यादा करके वेरिएशन पे गेंदबाज ध्यान दे रहे हैं, लेकिन ऐसे फास्ट गेंदबाज हमें बहुत कम देखने को मिलते हैं। डेल्मॉन की अगली गेंद राइट आर्म ओवर से, बहुत ही अच्छी गेंद, इनसाइड एज लगी, गेंद गई फाइन लेग की दिशा में, गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे रन 4। बघा कशा प्रकारचा हा चेंडू होता। डेल्मॉन ज्यावेळेला गोलंदाजी करतो त्यावेळेला अशा प्रकारचे चेंडू, म्हणजे बाहेरून आतमध्ये येणाऱ्या चेंडूची संख्या जास्त असते आणि त्याचा जो वेग आहे तो वेग इतका असतो की मागे जर का एकदा चेंडू निघून गेला तर मात्र तो बाउंड्री शिवाय ऐकत नाही, असं अनेक वेळा आपण पाहिलंय। आणि असं असताना क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहणं, म्हणजे क्षेत्ररक्षकाला थेटून राहणं गरजेचं असतं। जर का थोडासा जास्त लांब असेल तर चेंडूला अडवण्याची कोणतीही संधी नाहीये, परंतु हा आणण्यासारखा चेंडू होता। अलीसाठी हा पुढील चेंडू, अगोदरच बॅट फिरली आहे आणि थोडासा बॅकअप लेंथ हा चेंडू कमी गतीने यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय। चिरागने चेंडू जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत निर्धाव। पहा कशा प्रकारे हा चेंडू टाकला होता ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड लाईनच्या इथून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी डेल्मॉन की मानी जाएगी। अब तक 5 गेंदों में उन्होंने 10 रन खर्च किए हैं अपनी टीम के लिए। डेल्मॉन तैयार, अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर से, और पिच गेंद इसे खेल दिया है, स्क्वायर लेग की दिशा में गेंद जा रही है, 1 बाउंस, 4 रनों के लिए। अंपायर का इशारा आना बाकी, 4 रनों का। पहा कशा प्रकारे खेळलेत। अली सातत्याने प्रयत्न करत होते,
शफल होऊन खेळण्यात 14 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत. आणि ते शफल होत असताना हाच फटका जो लेग फ्लिकचा फटका खेळायची त्यांची जी इच्छा होती ती अखेरकार पूर्ण झाली आहे. कारण भूपेंद्र जर आपण पाहिले तर भूपेश जर का आपण पाहिले तर ते थोडेसे लांब होते. स्क्वेअर लेगमधून जोपर्यंत येतील तो इतका मोठा लॉंग रन घेऊन चेंडूला अडवतील तोपर्यंत चेंडू फरार झाला होता. आणि त्या गतीला गोलंदाजाच्या गतीला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज केलं आणि 4 धावा मिळाल्या. 14 वरती कोणताही गडी बाद नाही आहे. इट्स अ ग्रेट स्टार्ट फॉर जीवेश 11. खंबाळा अर्नाळाचा हा संघ कशा प्रकारे या धावांना रोख लागवतो याच्यावरती नजर असणार आहे. आकाश आलाय गोलंदाजी मार्कवरती. बघूयात आकाश कशा प्रकारचा कमबॅक करतोय. कारण शेखर अली दोन्ही इन्फॉर्म आहेत. दोघांच्या बॅटमधून एक एक मोठा मोठा प्रहार आपण बघितलाय. आणि शेखर समोर आकाशचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये नाही तर हवाई सफर करत असताना क्लिअर करतोय मिड विकेट. चेंडू सीमारेखा पार षटकार. तो एक शॉर्ट पिच गेंद थी जिसपे एक बहुत ही बेहतरीन पुल लगाकर उसे तब्दील किया. गेंदबाज की अगली गेंद अंपायर से अपील की गई है. अंपायर ने पाया लेग बिफोर द विकेट. OUT. कम ऑन डीजे. अपील आवडली. ज्या प्रकारे त्यांनी पंचांकडे दाद मागितली ना रमेश कोडूंना सुद्धा लांबून हसू आलं. अशा प्रकारची काहीशी ती अपील होती. आणि त्या अपीलनंतर आपण फलंदाजाला बाद होत असताना पाहिलं. शेखर बाद झाला. संकेत त्याची जागा करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. विरार पश्चिम विभागामध्ये राहणाऱ्या आगरी समाज बांधवांसाठी आगरी प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन येत्या 17, 18, 19 जानेवारीला पुरापाड्याच्या मैदानावरती करण्यात आलेलं आहे. आणि त्या आयोजन कमिटीमध्ये असणारे काही मेंबर्स, काही संघमालक, काही आयकॉन या संघामध्ये आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू तितकाचा प्रॉपर बॅटवरती आला नाही. मिड विकेट क्षेत्ररक्षक स्वतः चिराग जे चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत फील्ड करतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव येते. रविकांतजी हे धावपलक आहे 21 वरती 1. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा म्हणजे 9 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 40-45च्या आसपास धाबा जाण्याचे संकेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला खंबाळा 11 जो संघ आपण बघतो अर्नाळ्याचा तो विचार करत असणार आहे की ते किमान त्या 30, 32, 35 पर्यंत धावपलक थांबावं. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु तोपर्यंत 2 धाबा अलीने धावून कंप्लीट किया. भरत जी, इस मैदान का इतिहास रहा है और मैंने पहले भी सुबह उल्लेख किया था, आप नहीं आए थे. हमने इस ग्राउंड पर क्वार्टर फाइनल खेला था यही टूर्नामेंट का. हमने 4 बजे के आसपास मैच खेला था. 63 रन हमने बनाए थे 3 ओवर में और हमने हमारे सामने वाली टीम ने 15 गेंदों में उस रन को चेस कर लिया था. तो इस ग्राउंड की एक खासियत है, आफ्टरनून के मैच बहुत ही लाजवाब होते हैं, बहुत मजा आता है. गेंदबाज तैयार, अगली गेंद लेकर शॉर्ट पिच गेंद थी, इसे खेल दिया है लेग साइड की दिशा में. फील्डर उसके नीचे आते हुए और एक सुंदर कैच हो सकता था लेकिन वहां पर कैच ड्रॉप हुआ. बॉलर थोड़े से निराश. भरत जी आप देख सकते हैं थोड़ी सी मिस फील्डिंग वहां पर. नाही. आणि तुम्ही ज्या प्रकारे या 63 धावांचा उल्लेख केला ना, 63 धावा म्हटले की या मैदानावरती आम्हाला ती सुयोग वैती आणि सादिकबाईंची बॅटिंग आठवते. 30 ती मॅच आणि 63 धावांचा यशस्वी वाटला. आणि तुकाराम सांगतात तीच मॅच होती. हो, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. ओ सेकंड अटेम्प्ट. मला वाटते चिरागला इथे संधी होती, संधीचं सोनं झालेलं नाहीये. आणि इथे धावून किती धावा कंप्लीट केल्या? 1-2 धावा कंप्लीट केल्यात. आणि तू घेतो की मी घेतो, मी घेऊ की तू घेतो, अशा प्रकारची काहीशी कहाणी मैदानात दिसली. आणि खरोखर आपण जो उल्लेख केला ती मॅच तुम्हालाच नव्हे तर या मैदानावरती येणारा जो दर्शक इथे येतोय गेले कित्येक वर्ष त्याला सुद्धा माहीत आहे. सुयोग वैती आणि सादिक अन्सारी यांनी केलेली ती बॅटिंग आजही सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, नजरेसमोर आहे. आणि ते ब्लास्ट खरोखरच पाहण्यासारखे होते. तो वही बात है, वो यादें कभी मिटने वाली नहीं है. बहुत ही बेहतरीन. पूरे मेरे लाइफ में वैसी बैटिंग मैंने आज तक नहीं देखी. बहुत क्रिकेट खेला हूँ मैं पूरे महाराष्ट्र में. तो आणि रविकांतजी तुम्हाला सांगून देतो ते 2 खेळाडू कोण होते आमच्या. सुयोग वैती वन ऑफ द लीजेंड प्लेयर,
बंड्या बॉईजकडून सुद्धा ते खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहेत आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक चांगलं वेल डिसिप्लिन प्लेअर म्हणून त्यांचं नाव आहे. आणि सादिक अन्सारी जे होते ते आमच्या वसईचे 9 चेंडू 9 षटकार मारण्याची किमया त्यांनी या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती केलेली आहे आणि असे ते 2 घातक फलंदाज होते. तो बहुत ही बेहतरीन मैच हुआ था, वो यादगार मैच था. तो हम चलते हैं हमारे लाइव मैच की तरफ. जीवेश 11 वर्सेस खंबाला 11 के बीच मैच. अगले गेंदबाज चिराग, पहली गेंद. थोड़ी सी अपील हुई वहां पर. दिनेश पाटिल सर है अंपायर, उन्होंने नकारा. डॉट बॉल के रूप में गेंद गई कीपर के दस्तानों में. तो मैं भरत जी एक चीज देखता हूं कि आजकल के जो फील्डर होते हैं ना, थोड़े से लेजी होते हैं. मतलब ऐसा होना तो नहीं चाहिए कि अगर बैक टू बैक नहीं कैच छूटनी चाहिए, क्योंकि गलती होती है, गलतियां नहीं होनी चाहिए. एक कैच छूटता है समझ में आता है, बार बार कैचेस छूटते हैं बॉलर निराश होता है. चिराग की अगली गेंद राइट आर्म ओवर से थोड़ी सी गेंद बाहर, जिसके चलते अंपायर ने वाइट करार दी. इस वाइट के चलते 1 रन में स्कोर में बढ़ोतरी. क्या कहना चाहेंगे सर गलतियों के बारे में? 27 गलती, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केलात ना, एखादी चूक ठीक आहे, चुका कराल म्हणजे चुका होतील तर प्रॉब्लेम नाही आहे, चुका कराल तर प्रॉब्लेम आहे. चुका कराल म्हणजे काय, जाऊयात या चेंडू नंतर आपण त्या चर्चेकडे. ओहो, अलीने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, लेग स्टंप मिस, वाईट बॉल. चुका करणं म्हणजे जाणूनबुजून झाल्यासारखे, म्हणजे एक चूक झाली, कॅच सुटली, ठीक आहे, परंतु दुसरी कॅच आली, आपण त्यामध्ये सुधारणा केली नाही आणि ती कॅच पुन्हा सुटली, मग त्याला चुकी करणं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या ज्या चुका होतात ना, त्या चुका तुम्हाला मॅचमध्ये कधीच ठेवत नाहीत, ती मॅच तुमच्या हातून घेऊन जातात. आणि त्यामुळे चुका कशा टाळता येतील, खास करून या मैदानावरती, यावरती तुम्हाला काम करणं गरजेचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मेडिकेटमध्ये चेंडू फील्ड झाला, बाकी सर्व कार्य अलीबाईने केलं, कारण तिथे ते स्लिप झाले आणि त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला नाहीये. धावफलकाची धावा 29 आहेत. बघा, अजूनही मॅच ही जी आहे, येणाऱ्या 4 चेंडूमध्ये एकही मोठा फटका नाही आला तरी सुद्धा या मॅचची स्थिती समान बघायला मिळू शकते, जर का येणाऱ्या चेंडूवरती जरी बॉल टू रन्स आले तरी. और भरत जी बहुत अच्छा उल्लेख किया आपने. चिराग की अगली गेंद राइट आर्म ओवर से और पिच गेंद से खेल दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीमा पार, मिलेंगे रन 6. कहा था 100 प्लस टीमें यहाँ पे खेलती है और हर टीम यहाँ जीतने आती है. कोई भी ऐसा नहीं आता है कि चलो हम आए हैं खेलने के लिए. जीतने के लिए सभी टीम आती है और हारने के बाद बहुत निराश होते हैं. 1 साल का इंतजार करना पड़ता है इस टूर्नामेंट के लिए. बहुत ही महत्वपूर्ण टूर्नामेंट है, प्राइड के लिए खेला जाता है और पूरे महाराष्ट्र में इस टूर्नामेंट की चर्चा होती है. सर, चिराग की अगली गेंद और पिच गेंद थी, इसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद, थोड़ी सी मिस फील्डिंग वहां पर और अच्छा थ्रो आता हुआ, लेकिन जब तक कलेक्ट करेंगे 2 रन भागकर दोनों ही बल्लेबाजों ने पूरा कर लिया. क्या कहना चाहेंगे भरत जी इस टूर्नामेंट के बारे में? नाही, तो षटकार आला. या टुर्नामेंटची चर्चा मी अगोदर सुद्धा म्हटलं होतं, महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये 100-150 पेक्षा जास्त संघ ओपन फॉर्मॅटमध्ये खेळतात आणि ते संघ खेळत असताना एक खेळाडू दुसऱ्या संघामध्ये खेळत नाहीत. अशा क्लीन टीम या स्पर्धेला लाभतात. लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो बनेल दर्शक. चेंडू निघून गेलाय, 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. बघा, लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेला आणि संकेतने ते संकेत दिले 40 धावांच्या पुढचे. 41 वरती धावफलक, शेवटचा अंतिम चेंडू. चिरागचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, थांबणार नाहीये, हवे बरोबर चेंडू होतोय ट्रॅव्हल डाऊन द विकेट, सीमारेखा पार. अजून एक मोठा फटका, षटकार. थँक्यू डेझे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. तयार होते आणि तयार होत असताना समोरच आलेला चेंडू, ओव्हर पिच डिलिव्हरी नाही, थोडा मागे होता, गुडले स्पॉटच्या मागे. तिची उंची जर बघितली म्हणजे तितकासा उडालेला नव्हता चेंडू आणि तो चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला आणि ताकदीच्या साह्यानं का होईना चेंडू सीमारेखा पार गेलाय. 6 धावांसाठी षटकार. साईनाथ कोशिंबे आणि साईराज विराटनगर, चला कर्णधार या, नाणेफेक केली जाणार आहे. बॅटिंग समरी बघू शकता. अली नॉट आउट राहिले, 8 चेंडू 13 धावा, 6 चेंडू 21 धावांची निर्णायक पारी, जी या मोमेंटमला जीवेश 11च्या बाजूने झुकवताना दिसली. शेखरच्या बहुमूल्य त्या 4 चेंडू 11 धावा आणि एक्स्ट्राच्या रूपाने आले 2 धावा. 47 वरती 1 अशी फलंदाजी समोर राहिली आणि गोलंदाजीमध्ये डेल्मॉनने 14 धावांचं षटक हाताळलं. आकाशचं षटक खूप चांगलं आलं, तिथे फक्त 12 धावा आल्या. एक महत्त्वाची विकेट घेतली गेली आणि चिराग सर्वात महागडं षटक
म्हणजे तिसरं षटक आलं आणि 47वरती 1. फक्त ती विकेट 20वरती येताना दिसली होती, तिथून एक पलटवार झाला असता परंतु करता आलेला नाही आहे. आता बघूयात या 48चा पाठलाग, या 48चा बचाव, कारण दुपारचं सत्र आहे आणि तिथे 48चा पाठलाग सुद्धा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न खंबाळा एलिमन अर्नाळा या संघाच्या माध्यमातून होते याची चर्चा करणारच आहोत. त्या अगोदर टॉस दोन्ही संघ या, साईनाथ कोशिंबे आणि साईराज विराटनगर. बहुत ही बेहतरीन तरीके से हमने देखा, अभी तक खेल चला है. 2 बल्लेबाज मैदान पे आते हुए और जिन्होंने पहले बल्लेबाजी की उनके सारे खिलाड़ी आ चुके हैं मैदान पर. और जैसा मैंने पहले ही बताया था कि इस ग्राउंड पर खेलने का एक अलग ही मज़ा होता है, अलग ही अनुभव होता है, एक वर्ल्ड क्लास एक्सपीरियंस मिलता है इस ग्राउंड पर खेलकर. क्योंकि हम हमेशा देखते हैं मुंबई में थोड़ा जगह कमी होने की वजह से ग्राउंड छोटे होते हैं, कहीं पे डिक्लेयर होते हैं, लेकिन इस ग्राउंड पर आपको इंटरनेशनल लेवल की तरफ फील आता है क्योंकि आपको यहाँ पे फाइन लेग, थर्ड मैन, फुल ग्राउंड मिलता है, तो उसका एक अनुभव ही अलग होता है. रविकांतजी, या गोष्टीवरती मी पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित करेल. त्याचं कारण असं आहे, असं नाही आहे की मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असे ग्राउंड नाही आहेत, परंतु अशा प्रकारच्या ग्राउंडवरती टेनिस खेळायला किती ठिकाणी परमिशन्स आहे त्यावर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. असे ग्राउंड सगळीकडे आहेत, परंतु टेनिस खेळण्यासाठी हे सर्व खेळाडूंना अशा प्रकारच्या मैदानावरती खेळायची संधी मिळावी, त्यांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, यासाठी ही स्पर्धा असते. ही पाटील परिवार आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने ही स्पर्धा खेळवली जाते. फेब्रुवारीमध्ये मोठा ब्लास्ट असतो, तो NCC कप असतो आणि बहुतांश आता मुंबईचा जसा उल्लेख केला तुम्ही, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये खेळावं लागतं. काही बिल्डिंगच्या मध्ये कुठे डिक्लेअर झोन असतात, कुठे छोटं ग्राउंड असल्या कारणानं समोरच्या शिक्षकात तिसऱ्या चौथ्या माल्यावरती असे भरपूर अशा कंडिशनमध्ये तिकडे खेळावं लागतं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असे भरपूर सारे मैदान आहेत. परंतु नारंगी त्याच्यासाठी अपवाद आहे की या ग्रासी आणि वेल मेंटेन ग्राउंडवरती या सगळ्यांना खेळायला मिळतं. समालोचन कक्षामध्ये बदल, जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल रविकांतजीच्या जोडीनं आणि साथीनं तुकाराम मांगेले सर जोडले जाणार आहेत. तुकाराम मंगेला सर का हार्दिक हार्दिक स्वागत है. थोड़ी देर में हम उनकी मीठी आवाज सुनेंगे, पालघर की एक बुलंद आवाज. और हमने देखा, ये देखिए हम स्क्रीन पे देख सकते हैं हमारे शहर, विरार शहर का एक व्यू, एक ड्रोन कैमरे के जरिए जैसा लग रहा है कि हम केप टाउन में बैठे हैं. साउथ अफ्रीका का केप टाउन देख लीजिए आप, कुछ इसी तरीके का फील आ रहा है. हवा भी वैसी ही चल रही है. क्या कहते हैं तुकाराम सर, फील आ रहा है की नाही? नक्की त्या दिशेने सुद्धा येणार. पण पुन्हा आलेल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 48 मोठा पाठलाग आहे. पण जसा एका सामन्याचा तुम्ही उल्लेख केला, अगर 65 बन सकते तो 48 भी बन सकते. त्याच्यामुळे त्या विश्वासावर तुम्हाला बॅटिंग करायची आहे. थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. जशी आठवण नक्कीच भरतजी मोरे यांनी देखील केली होती, म्हणजे सुयोग वैतीची आठवण केली होती बॅटिंगची. आणि या मैदानावरचं जे एकमेव टेनिस क्रिकेटमधलं शतक आले ना, ते सुयोगच्या बॅटमधून आले 2013ला. त्याच्यामुळे ते एक शतकही आहे सुयोग वैतीच्या नावावरती याच मैदानावरचं. त्याच्या अगोदरची धावसंख्या एक आहे, त्याचा उल्लेख केला जाईल, कारण सर्वाधिक धावसंख्या त्याच्या अगोदर जर पाहिलं तर नितीन कोळीच्या नावावरती होती. 2007ला 93 धावांची खेळी, फायनलमध्ये 159 धावांचा पाठलाग करताना. आणि ज्यावेळेला सुयोगनं तो विक्रम मोडला ना, त्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला नितीन कोळी होते, चिन्या होते. म्हणजे असंही आठवणी या मैदानावरती आहे. मॅच सुरू झालाय, 2 चेंडू झालेत, धावा धापलकावरती 1. और ऐसे सब हम आपके वजह से जान सकते हैं. और गेंदबाज तैयार, अगली गेंद बहुत ही तेज तर्राक गेंद सीधा कीपर के दस्तानों में गई. तो ये सब जो मेमोरीज है ये सिर्फ तुकाराम सर के पास ही, हमें उनसे बहुत अच्छी ऐसी चीजें सुनने को मिलती है जो हमें एकदम डिटेल में बताते हैं कि हाँ उस समय ऐसा हुआ था, इस समय ऐसा हुआ था. तो मैं बहुत शुक्रगुजार हूँ तुकाराम सर का इसके लिए. बऱ्याचशा आठवणी आहेत त्या मैदानाशी जोडलेल्या. काही मॅचेस लो स्कोरिंग आहेत, हाय स्कोरिंग आहेत. म्हणजे जसा आता हाय स्कोरिंगचा उल्लेख केला तसं काही लो स्कोरिंग देखील गेम झालेले आहेत या मैदानावरती. अकोट टप्प्याचा चेंडू होता, टॅप पद्धतीने गली रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल, थोडासा वेळ घेतला. रिले करताना बघा, रिले थ्रो करायचा पण त्याच्यामध्ये डिले झालाय, त्याच्यामुळे या 2 धावा आल्यात. रिले थ्रो करायचा होता, त्याच्यामध्ये डिले झालाय. 2 धावा चेंडूवरती आले, स्कोर जाऊन पोहोचलाय 3 वरती. फक्त आता बघा, तुम्ही ज्यावेळेला एक धाव पूर्ण करून दिलं ना, तर स्ट्राईकही रोटेट होणार, कदाचित त्याचाही फायदा फलंदाजाला होणार. आकाश आहे, अमोल आहे ही जोडी मैदानावरती. और गेंदबाज है केतन तैयार, अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर से. बहुत ही अच्छी गेंद, कट कर दिया है पॉइंट की दिशा में, बहुत ही अच्छा स्टॉप किया है वहां पर. और जब तक फील्ड करेंगे 1 रन भागकर दोनों ही बल्लेबाजों ने पूरा कर लिया आसानी से. एक धावाने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठं असं आव्हान आहे, मोठा फटका खेळावाच लागणार आहे, कारण ते रिक्वायरमेंट आहे.
रिक्वायरमेंट आहे, गरज आहे. जर नाही केला तर जो आस्किंग रन रेट आता 16 पासून सुरू झालाय ना, तो 16 वरून 20 वर जायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा आहे तुम्हाला. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याच्या डोक्यावर आर पार षटकार. शेवटचा चेंडू षटकार. भरजी मोरे याने उल्लेख केला होता, हवा आहे तर तुम्हाला धावाही देऊन देणार, फक्त देवाचा धावा करू नका, कारण तुम्हाला खेळायचं आहे. त्याच्यामुळे या मैदानावरती हवा आहे, हवेच्या सहाय्याने धावाही तुम्हाला होणार आहे. आणि जसा खंबाळेचा संघ खेळतो, एक गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला की आगरी प्रीमियर लीग जे आता 17, 18, 19ला होणार आहे, काही त्यांचे जसं ऑर्गनायझिंग कमिटीमधले आहेत तसे ओनरही आहेत, तेही बघतात की बाबा आपल्या आगरी प्रीमियर लीगमध्ये काही खेळाडू खेळणार आहेत, त्यांचा फॉर्म कसा आहे की त्यांचा खेळ आता या स्पर्धेमध्ये कसा होतोय. बहुत ही बेहतरीन तरीके से हम देखे हैं अभी तक ये टूर्नामेंट चला है. और हमारे बीच जो हमारे डीजे ASC भावेश भाई मौजूद है, उनका हार्दिक हार्दिक स्वागत है. तो जैसे सर ने, तुकाराम सर ने बताया कि आपको जो रन रेट रिक्वायर्ड है उसके ऊपर ध्यान रखना होगा, क्योंकि 16 से 20 जाने में टाइम नहीं लगेगा. तो बैट्समैन ने उस चीज को सुना और तब्दील किया. बिलकुल. बऱ्याच वेळेला काय असतं की एक थोडासा अलार्म, आपल्याला सकाळी उठायचा सवय असते 5 वाजता, तरी पण मोबाईलमध्ये अलार्म लावतोच, एक सवय लागली. त्याच्यामुळे एक त्यानं अलार्म वाजवलेला होता, आता तो नुसता अलार्म होता, पण इथे जर मोठे फटके नाही आले तर कदाचित ती रिंगिंग बेल वाजेल, धोक्याची घंटा तीही वाजू शकेल. पुन्हा एकदा स्ट्रायकरला फलंदाज अकोट्या चेंडू षडांपूल केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावा. कारण तुम्ही ज्यावेळेला बॅटिंगला आला त्यावेळेला चर्चा झाले, तुमच्या डगआउटमध्ये चर्चा झाले, त्याच्यामुळे दोघांचा रोल काय ते तुम्हाला माहिती आहे, कोणाला मोठे फटके खेळायचे आहेत आणि कोणाला खेळपट्टीवरती टिकून राहायचं आहे. सही कहा सर आपने. और जो गेंदबाज है बाएं हाथ के गेंदबाज है, लेफ्ट आर्म राउंड, बाएं हाथ से गेंदबाजी कर रहे हैं. उनके सामने है बैट्समैन अमोल और आकाश. एक बेहतरीन जोड़ी खंबाला 11 की तरफ से. गेंदबाज की अगली गेंद फ्लाइटेड गेंद थी, गेंद थोड़ी सी नीचे रही, सीधा कीपर के दस्तानों में गई, कीपर भी नहीं समझ पाया, डायरेक्ट हिट हुई है. अंपायर से अपील की गई है, अंपायर ने, दिनेश सर ने टीवी रेफर किया है, थर्ड अंपायर रेफर किया है. थर्ड अंपायर इसे चेक करेंगे, थोड़ी देर में डिसीजन आएगा. बिलकुल डिसिजन आएगा, कारण बऱ्याच वेळेला काय असतं, डायरेक्ट हिट थोडासा क्लोज असतो, डायरेक्ट हिट होतो त्यावेळेला तो क्लोज असतो, त्यामुळे ते पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. बघा यष्टीरक्षक आले, पिकअप केला, थ्रो केला गेला, यस्त्यांवरती नेम साधला गेला, त्यावेळेला बॅट कुठे आहे, बॅट हवा होती पण हवेमध्ये आहे का बॅट, पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. इट्स OUT आउट. हवा आहे पण तुम्हाला बॅट हवेमध्ये नव्हती ठेवायची, ड्रॅग करायची होती, त्याच्यामुळे बॅट रंगी. बिलकुल. म्हणजे जसं आपण कालपासून चर्चा करतोय, बऱ्याच खेळाडूंचा नामोल्लेख देखील झालेला आहे की या मैदानावरती येणं, खेळणं का त्यांना आवडते किंवा कशासाठी येतात. तुम्ही तर नक्कीच बँड्रा टीमला बिलॉंग करता, त्याच्यामुळे जसा संतोष सक्सेनाचा उल्लेख वारंवार होतोय, तसं मी 2008ला डेरेक अंकलचा उल्लेख करेल, ज्यावेळेला ॲज अ विकेट किपर त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं डेरेक अंकलने. म्हणजे एक मॅचही झाला होता रफ अँड टफ इंडियन स्पोर्ट वरती, 3 विनर बँड्राचा, तोही आपण मैदानाने पाहिलाय, त्याची आठवण होईल. कारण बऱ्याच गोष्टी आहेत, ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बीट करायचा होता, त्या शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षक करतोय, चेंडू ट्रॅव्हल होत होता, फील्ड केले गेले. आपल्या टीमसाठी फक्त धावा नाही रोखल्यात, हे सिर्फ रन नाही रोखे, हा जर चौकारा रस्ता येणारा दबाव थांबवलाय गोलंदाजावरचा, त्याच्यामुळे एक धाव जरी रोखली तरी आपल्या गोलंदाजाचा मोराल जो कदाचित खाली गेला असता त्यालाही तुम्ही थांबवले. सही कहा सर आपने. सबसे इंपॉर्टेंट होती है जब गेंदबाज गेंदबाजी करता है ना, उसका सबसे जिगरी दोस्त होते हैं फील्डर. अगर फील्डर ने सपोर्ट कर दिया तो गेंदबाज तभी अव्वल कहलाता है. हमने वर्ल्ड कप में देखा था, सूर्य कुमार यादव ने जो कैच ली थी, वो कैच लेने के बाद हार्दिक पांड्या का रोल बढ़ गया था. अगर वो 6 में तब्दील हो जाता तो शायद हीरो से 0 हो जाते हार्दिक पांड्या. क्या कहना चाहेंगे सर उसके ऊपर? दोन्ही कॅच मध्ये सांगेल, कारण दोन्ही T20ची मॅच होत्या. एक जसं तुम्ही उल्लेख करतात की बऱ्याच वेळेला असं घडतं, म्हणजे असं का करावं, म्हणजे ज्यावेळेला 2007चा तो वर्ल्ड कप होता ना, त्यावेळेला मिसबानं खेळलेला तो फटका आजही त्याला आठवतो की तो फटका मी का खेळला. पण क्रिकेटच्या खेळामध्ये मनामध्ये जर विचारांचं काहूर माजलं
तर मात्र पुढे जाता येत नाही. त्याच्यामुळे जास्त विचारही तुम्हाला घातक ठरू शकतील अशा मॅचमध्ये. धावा आहेत धावफलकावरती 14, एक गडी बाद 14. चिराग तैयार, अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड से, बहुत ही बेहतरीन गेंद चिराग की, टप्पा खाकर गेंद समझ में ही नहीं आ रही है, सीधा कीपर के दस्तानों में गई डॉट बॉल के रूप में. एकच फटका. टार्गेट जर पाहिलं तर स्क्वेअर लेग आणि फाईन लेग म्हणजे लॉंग लेगच्या त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. पण गोलंदाजानं ओळखलं होतं, गोलंदाजानं ओळखला. टप्पा काय केला त्याच्याबरोबर. आता बरेच जण इंस्टाग्रामवरती ना व्हॉट्सअपवरती फेसबुकवर तुम्हाला फॉलो करतात, पण गोलंदाजाने बॅट्समॅनला फॉलो केलं होतं, त्याचा पाठलाग केला गेला होता. हा क्रॉस बॅट, हा फटका चांगला आहे, कनेक्शनही बरोबर आहे. हा वाजही आला टॉकचा, मिडविकेटच्या डोक्यावर षटकार, 6 धावा. सामना थोडासा जिवंत ठेवलाय, जी दुगदुग जिवंत ठेवले ना ती जिवंत ठेवले या षटकारानं. कारण समीकरण 6-28 आहे, पण या मैदानाने पाहिल्यात म्हणजे असे मॅचेस पाहिल्यात की ज्यावेळेला 6-25चा खेळ असताना 4 षटकारही या मैदानानं पाहिलेले आहेत. तो फेमस मॅचही पाहिला आहे. त्याच्यामुळे 6-28 आहे. पहिले 2-3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे नाशिकवरून एक संघ आला होता 4 वर्ष अगोदर आणि तिथे समोरच्याला 4 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या होत्या, पण त्याही झालेल्या होत्या. त्याच्यामुळे असे नाही की मॅच नाही झाल्यात, फक्त आता पहिले 2 बॉल 2 चेंडू. सही कहा सर आपने, जैसे क्रिकेट को कहा गया है क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ सारे प्रेडिक्शन फेल है. तो 6 गेंदों में 28 रन ऐसा नहीं हुआ, कभी बना नहीं है. बनाने का जज्बा होना चाहिए बल्लेबाजों के अंदर और गेंदबाज को भी पता है कि बड़ा लक्ष्य है. 6 गेंद 28 मेहनत करेंगे तो हम जीत सकते हैं. तो दोनों ही टीमों के पास मौका है सर. बिलकुल मौका आहे. आणि आता स्ट्रायकर इनलाय ना डेल्मॉन, कित्येक वेळा त्याने कारनामा केलेला आहे या मैदानावरती. मोठे फटके खेळण्याचा कारनामा त्यानेही केलाय. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. हा कोटापॅचा चेंडू शॉर्ट ऑन पूल केला, गॅपमध्ये चेंडू चाललाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. ओ पाठीमागे येऊन वेळेवरती त्यानं ते पॉवर बँकवाला काम केलंय. मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, पाठीमागे पॉवर बँक लागला, तसा बॅकअप दिलाय आणि तो बॅकअप देत असताना 2 महत्वाच्या धावा इथे रोखल्यात. मैंने पहले भी कहा था सर, गेंदबाज का सबसे अगर जिगरी दोस्त कोई मैदान में होता है वो फील्डर होते हैं. आपने देखा मिस फील्ड हुई लेकिन बैकअप इतना स्ट्रांग बैकअप था. गेंदबाज तैयार, अगली गेंद लेकर शॉर्ट पिच गेंद बल्ले पे आई नहीं. अंपायर का इशारा आना बाकी, वाइड. तो अंपायर ने वाइड करार दी है. बहुत ही बारीकी से नजर रखी है दिनेश सर ने वहां पर और इस एक रन के चलते स्कोर में बढ़ोतरी हुई है. 23 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ आहे, 25 धावांची आवश्यकता आहे. बघा डोक्यावरनं बरोबर फेर बरोबर आहे, कारण डोक्यावरनं चेंडू हा पार झालाय, त्याच्यामुळे वाईट चेंडूचा इशारा देखील झालाय. क्रॉस बॅट फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट आणि एसके लेगच्या मधून. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आता चेंडूचा खेळ किती राहिलाय तो बघणं गरजेचं आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 23, याचा अर्थ 4ही चेंडूवरती षटकार पाहिजे. 4 बॉल 4 6 अगर लगाते हैं तो डेलमॉन पहले भी लगा चुके हैं, जैसे कि तुकाराम सर ने बताया, तो एक इतिहास में गिना जाएगा और गेंदबाज भी जानते हैं बात. गेंदबाज तैयार, सॉरी माफ करना, बिलकुल तयार आहे. आणि हा जर 4 चेंडूवरचा 4 षटकाराचा खेळ झाला तर हा व्हिडिओ जास्त व्हायरल होणार, त्याच्यामुळे तिथेही मजा येणार आहे. एक गोलंदाजालाही संधी आहे. 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. सुंदर चेंडू बरोबर यष्टांवर पार झाला आहे. एक चेंडू त्यांना चांगला हाताळायचा होता, एक चेंडू चांगला टाकायचा होता. स्वतःवरचा दबाव, स्वतःचा दडपण, प्रेशर रिलीज करणारा हा चेंडू हाताळाय. बेहतरीन तरीके से गेंदबाजी की है. काबिल तारीफ गेंदबाजी मानी जाएगी सर. और गेंदबाज की अगली गेंद बहुत ही अच्छी गेंद, इसे खेल दिया है डीप मिड विकेट की दिशा में. फील्डर वहां पर मौजूद थे, बहुत ही सुंदर कैच पकड़ा है, लेकिन अंपायर का इशारा आया है नो बॉल. तो ओ आता बघूया काय घडलंय. कारण फार पूर्वी तुम्ही मराठी अल्फा मराठी पाहिला होता रविकांत, त्याच्यावरती सिरियल होती घडलंय बिघडलंय. ही सिरियल होती, अल्फा मराठी होता. मग त्याच्यानंतर आता जी मराठी आणि बाकी आल्या सण. पहिलं ते अल्फा मराठी होता, त्याच्यावरती होतं घडलंय बिघडलंय. 3 चेंडू 21 खेळण्याचा प्रयत्न होता. इथून
गडी बाद झालेला आहे पण फिट त्याच्यामुळे कायम असणार आहे. तो एक गेंद पे अब बनाने होंगे 21 रन अगर इस मैच को जीतना है. तो एक तरह से औपचारिकता है लेकिन क्रिकेट है, कुछ भी हो सकता है. लेकिन जो गेंदबाज है वो काफी हुनरबाज गेंदबाज है, वो एक गलती करेंगे नहीं. आखिरी गेंद उनकी बहुत ही अच्छी गेंद, इसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में. फील्डर वहां पे मौजूद थे लेकिन वो दर्शक बन गए. गेंद गई सीमा रेखा पार, मिलेंगे रन 4. बघा आता चर्चा करणं ते योग्य आहे. ज्यावेळेला पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या ना त्यावेळेला मनामध्ये तेच होतं की ज्याने एक षटकार ठोकलाय त्याचं स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं का. राईट हँडेड बॅट्समन बघा हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यावेळेला चर्चा केली असती तर योग्य नसतं कारण ती वेळ नव्हती. आता आपण ती चर्चा करू शकतो कारण हा मॅच संपलाय. हा फॉलिंग स्वीप खेळायचा होता तो फलंदाज आकाशला कमी पडल्यात आणि हा सामनाही थोडासा जो जवळ जाऊ शकला असता थोडासा लांब राहिला. डीजे